काल आषाढाचा पहिला दिवस होता आणि आकाशामध्ये मेघाचा एक टिपूससुद्धा नव्हता. अशावेळी यक्षाने तिला निरोप कसा द्यावा आणि कालिदासाने त्याचे मेघदूत तरी कसे लिहावे, या अनुषंगाने ही एक कविता. हा यक्ष इथे दिनवाणा. आषाढ कोरडा आला तेव्हा, आषाढ कोरडा आला तेव्हा जीव कासावीस माझा झाला. आषाढ कोरडा आला तेव्हा जीव कासावीस माझा झाला. मेघच नाही कुठे कालिदासा, मी निरोप देऊ कसला. मी प्रेमाने ओथंबून आलो, मी प्रेमाने ओथंबून आलो, शब्द अनावर झाला. मी प्रेमाने ओथंबून आलो, शब्द अनावर झाला. दूर तिथे ती अलका नगरी, निरुपाय माझा झाला. मध्ये मध्ये किती हे पर्वत, मध्ये मध्ये किती हे पर्वत, किती मध्ये ह्या नद्या. ओलांडून याना जाईल ऐसा, नाही मेघाविण कोणी दूजा. मेघच आहे एक असा जो, मेघच आहे एक असा जो आहे माझा सखा. त्याची माझी समान दुःखे, हृदय भळभळे सदा. समजून घेईन, समजून मजला घेईल ऐसा, समजून मजला घेईल ऐसा, नाही कोणी दुसरा. हा मेघच आहे एक ज्यावरी, संपूर्ण माझा भरवसा. दऱ्याने डोंगर ओलांडून जाईल, दऱ्याने डोंगर ओलांडून जाईल, जाईल दुसऱ्या देशा, जाईल दूरच्या देशा. निरोप माझा देईल तिजला, देईल खुशाली मजला. मेघच असा हा रुसला आणि, मेघच असा हा रुसला आणि, नाही कोठे वारा. आषाढ आता हा असा कोरडा, दिसतो प्रत्येक एक तो तारा. आषाढस्य आज प्रथम दिने मी, आषाढस्य आज प्रथम दिने मी, रडतो हा गळगळा. कालिदासाला सांगा की हा यक्ष इथे दिनवाणा. ही दुसरी कविता आहे पावसासंबंधीच. पुन्हा एकदा, पावसाला किती गृहीत धरतो आपण, पावसाला किती गृहीत धरतो आपण. झाला थोडा उशीर तर येईलच की 8-10 दिवसात, असेच धरून चालतो आपण. आलाच नाही पाऊस 4-6 महिने, एखादे वर्ष, तर आपण असा कधी विचारच केलेला नसतो. पावसाने तसा विचार करायला आपल्याला कधी वावच दिलेला नसतो. हजारो, लाखो, कोट्यावधी वर्षे, 8-15 दिवस मागे पुढे करून का होईना, विचार सतत येतच असतो. एल निनो, ला निनो असे काही प्रकार आपल्याला माहीत असले तरी पावसाला ते माहीत नसतातच. एल निनोला, ला निनोला दाद देण्या एवढा पाऊस कमजोर कधी नसतोच. एल निनोचे रूपांतर ला निनोमध्ये करण्याची ताकद पावसामध्ये असतेच. मग पाऊस ठरवून सगळे उलटेपालटे करून टाकतो. मग पाऊस ठरवून सगळे उलटेपालटे करून टाकतो. आपल्या चुकलेल्या हवामान अंदाजाचे लंगडे समर्थन करायची वेळ बिचाऱ्या हवामान खात्यावर येते. मान्सून जरी लहरी असला, मान्सून जरी लहरी असला तरी आपल्याला वाटतो तेवढा बेभरवशाचा तो कधी नसतोच. मान्सून जरी लहरी असला तरी आपल्याला वाटतो तेवढा बेभरवशाचा तो कधी नसतोच, आणि बेफिकीर तर नसतो. उशिराने येऊन सुद्धा तो सगळा अनुशेष भरून काढतो. उशिराने येऊन सुद्धा तो सगळा अनुशेष भरून काढतो आणि आपला त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवतो. मला खात्री आहे की यावर्षी एल निनो असला तरी पाऊस त्याच्या याला जागेल आणि पाऊस यावर्षीही पुन्हा तसाच येईल. धन्यवाद.